पत्रकारांनी मला विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय की नवीन पक्षामध्ये जाऊन. मी म्हटलं मोजकीच तास झाले मला पक्षामध्ये. पक्ष नंतर आहे, पण हा माझा परिवार आहे. परिवार म्हणून मेजॉरिटी कार्यकर्त्यांना मी ओळखते. कारण क्षेत्रामध्ये काम करत असताना, देवेंद्रजी फडणवीसजींची सरकार असताना नेहमी पक्षासोबत राहून, पक्षाचे बाहेरही जरी असले, इंडिपेंडेंट खासदार म्हणूनही काम करत असताना, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना घेऊन चालण्याचं काम मी गेल्या 5 वर्षापासून केलेलं आहे. आज पोटेदादांनी मला कालही मीटिंगमध्ये जेव्हा त्यांनी म्हटलं, मोठे आहे आणि परिवार आहे तर वर खाली प्रत्येक वेळीच होत राहते, पण मी लहान म्हणून मी तेव्हाही विनंती केली की आपण सगळ्यांनी एकत्रित आले पाहिजे. कोण उमेदवार आहे या देशासाठी जो आवश्यक आहे आणि जी लढाई तुम्ही गेल्या कितीक वर्षापासून लढत आहे, जे रक्ताचा पाणी भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे, तो कार्यकर्त्याची आवाज या मतदारसंघामध्ये पाहिजे. कारण गेल्या कितीक वर्षापासून अलायन्सचं व्यक्ती 5दा या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत होते, त्याच्यासाठी तुम्ही रक्ताचा पाणी केला. आज भारतीय जनता पार्टीला देण्यासाठी जे उमेदवार आपल्याला भेटले आहे, तो उमेदवाराचा चेहरा जरी तुम्ही ओळखला नाही, लक्षात ठेवला नाही, तर एक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कमळ आणि नरेंद्र मोदीजी आणि या देशाचं विकास. याच्यासाठी तुम्हाला आणि मला एक कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा प्रत्येक कार्यकर्ता, आपण सगळे परिवार म्हणून या जिल्ह्याचा विकास, या जिल्ह्याचा विचार कुठेही दबलं नाही पाहिजे. कोण किती विरोध करत आहे त्याच्यावर लक्ष न देताना आपण आपली जेन्युन जे कार्यकर्ता म्हणून आपण एवढे वर्ष काम करत आहे, फक्त तेवढंच लक्षात ठेवून या मतदारसंघामध्ये कमल खिलना चाहिए, इसकी जवाबदारी मुझसे ज़्यादा अमरावती करूँ की और भारतीय जनता पार्टी की सबसे ज़्यादा जवाबदारी बनती है. कारण जेव्हा बॅलेटवर मशीनवर कमलचा चिन्ह येईल तेव्हा नवनीत राणा लक्षात राहणार नाही, देशामध्ये प्रतिनिधित्व करणारे आमचे आदरणीय नरेंद्र मोदीजी लक्षात राहणार आहे. देशामध्ये 370 सारखे मुद्दे आमच्या डोळ्यासमोर राहणार आहे. प्रत्येक विषय जेव्हा केंद्रामध्ये होते, त्या पार्लमेंटमध्ये अमरावतीची आवाज ते कमळा चिन्हाने गेलेली आवाज झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम केला पाहिजे. आणि मी खूप तुमचे योगदान पुढे, माझा योगदान भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये शून्य सुद्धा नाही आहे. मी फक्त सुरुवात केली आहे. मी फक्त आपल्याला विनंती करू शकते की आपली ताकद हा बाकी इतर लोक जे विरोध करते त्यांना आपण दाखवली पाहिजे. अचलपूर मतदारसंघ असो, मेलघाट विधानसभा असो, जिथे कोणी उमेदवार आज पोचू शकणार नाही, त्या ठिकाणी शेवटचे टोकापर्यंत पोचणारी भारतीय जनता पार्टीने जे दिलेली उमेदवार आहे, गेल्या 12 वर्षापासून मी त्याच्यासाठी संघर्ष करत आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करू शकते, बावनकुळे साहेबांनी जे विश्वास माझ्यावर दाखवलेला, आज नाही जेव्हा मी त्यांच्यासोबत बोलली, आमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीसजींनी जेव्हा आमची साथ दिली, हेच विश्वास ठेवून साथ दिली की येणाऱ्या भविष्यामध्ये जेव्हा हे म्हणत होते की कमळच अमरावती में कमल ही खिलेगा, तर मी आश्चर्य करत होती, अमरावती में कमल कैसे खिलेगा जब मैं इतनी डेडिकेटेड हूँ. पर एक परिवारासोबत जुळून जेव्हा आपण असतो, आपले विचार, माझे विचार कधीही भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहे त्याच्यापर्यंत लांब नव्हते. त्याची जवळीच मी नेहमी गेल्या 5 वर्षापासून साधत गेली आणि प्रत्येक बिलाला स्ट्रॉंगपणे, स्ट्रेंथनी जेव्हा पार्लमेंटमध्ये आवाज उचलण्याची बारी आली, नवीन म्हणून नाही, एक भारतीय जनता पार्टी सोबत राहणारा एक पक्षाची सपोर्टर म्हणून तिथे मी नेहमी बोलत आलेली आहे. तर जेवढेही माझे ग्रामीणतले बावनकुळे साहेब खूप कमी असन, ज्यांना मी नावाने ओळखत नसन, इथे बसणारे खूप कमी लोक आहे ज्यांना मी भेटली नसन. मेजॉरिटी प्रत्येक व्यक्तीचे गावापासून, योधापासून, दर्यापूरचे शहरापासून, ग्रामीणपासून जेवढेही कार्यकर्ता आहे, पद नसते माहीत, पण लोकांचे कामाबद्दल माझे कार्यकर्ता जे या पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये, रवीजी आपल्यालाही खूप सारी कल्पना नाही, कारण काम करत असताना स्वाभिमानची मी एक खासदार म्हणून काम केलं, पण जिथे जिथे माझा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता समोर आले, त्यांना परिवार म्हणून, माझे जिल्ह्याचे परिवार म्हणून मी ते कामं केले आणि त्यांना घेऊन चालण्याचं काम या जिल्ह्यामध्ये मी केलेलं आहे. आणि त्या गोष्टीचा गर्व आहे मला की मी ज्या परिवाराला घेऊन चालली, आज त्या परिवाराची मी सदस्य झाली आहे. तर फक्त मी बावनकुळे साहेबांना एवढाच शब्द देईन,
प्रदेश अध्यक्ष म्हणून आपण जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, माझे मतदान, माझे एरिया, माझा क्षेत्र, माझे कॉन्स्टिट्यूंसी मध्ये, कि कमल इस बार जब मशीन पे आएगा तो कमल के बटन दबाने वाले पैर पीछे नहीं, आगे बढ़कर 10 और लोगों को आगे लाकर उनसे बटन दबाने की ताकद ये हर एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी में रखता है. तर मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ शकते, जे विश्वास तुम्ही माझे डोक्यावर टाकलेला आहे ते विश्वास खरं उतरेन आणि अबकी बार 400 पार में एक, अमरावती में क्या खिलेगा? एकदा हाथ वरती करून सांग, अमरावती में क्या खिलेगा? और ये खिलाने की जवाबदारी आपकी और हमारी सभी की है. म्हणून मी सगळे सीनियर वरिष्ठ जेवढेही कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, मंचावर बसलेले आहे, सगळ्यांना मनापासून मी विनंती करन की माझ्यापेक्षा जास्त आपलं योगदान या पक्षामध्ये आहे. तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही मला सांगा, मी चुकली तर मला सरळ मार्गावर टाका, तर मी नक्की त्या मार्गावर जाऊन काम करन. एवढीच विनंती मी आपल्याला करते. आणि स्वाभिमान पक्ष माझ्यासोबत नेहमी राहिलेला आहे आणि पुढे सुद्धा त्याच ताकदीने आमचे परिवारासोबत आपण आमची साथ द्यान, एवढीच अपेक्षा आपल्याकडनं करते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करते. अब की बार और अमरावती में क्या खिलेगा? धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.